लढत होणारच नाही, तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे। त्यांचीच बी टीम आहे ना, बी टीम सी टीम हे कुठे, ह्यांना कुठे अस्तित्व आहे? जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाहीत, बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे, जो धनुष्यबाणसुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये, तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे, धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे। कोकणसह अनेक मतदारसंघात 40-40, 50-50 वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो, लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर, पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपूट घालून बसले। सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आमचा पक्ष स्वच्छ झाला। देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स, त्यात ईडी आणि CBI हे सगळे भाजपचे लोक आहेत। 8,000 कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले। देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे। जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू। आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं। महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे। महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल। देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत चाचपडत आहेत, त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही आहे महाराष्ट्रात। आत्ता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे, कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते। हे आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे। वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे, आम्हीच चर्चा केली। मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो। ही यंत्रणा आमची किती सक्षम आहे, काम करते, इतर आमचे मित्रपक्ष काय करतायत, अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे। गेल्या 10 वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे, पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न, लढत एकास एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतोय ते पहा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।